त्यानंतर मोठी आणि महत्त्वाची बातमी बीड जिल्ह्यातून, कारण बीड जिल्ह्यामध्ये संताप, राग, चीड आणि माणुसकीला काळीमा आणि हृदयद्रावक असे सगळे शब्द फिके पडावेत असं सैतानी कृत्य परळी शहरामधल्या शिवाजीनगरमध्ये समोर आलंय। मुलगी नको म्हणून महिलेच्या नवऱ्यानं आणि सासूनं सैतानालाही लाजवेल असं कृत्य केलंय। सरस्वती नारायण वाघमोडे दुसऱ्यांदा गर्भवती होती। पहिली मुलगी म्हणून सासू आणि नवऱ्यानं जबरदस्तीनं गर्भलिंग निदान करवून घेतलं आणि लक्षात आलं मुलगी आहे। तेव्हापासूनच सासू आणि नवऱ्याच्या मनात सैतान निपजत होता। सरस्वती गर्भपात करायला तयार नव्हती, म्हणून एके दिवशी ताप आलेला असताना तिला फसवून गर्भपाताचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्याकरता बार्शीहून स्वामी नावाचा डॉक्टर बोलावण्यात आला। त्यानं घरीच महिलेचा गर्भपात केला। महिलेच्या गर्भातच गर्भाचे 2 तुकडे करून ते बाहेर काढण्याचं संतापजनक कृत्य त्यांनी केलं। या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती, सासू, डॉक्टर स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातल्या दोघांना अटक झाली आहे। पुढची कारवाई ही सुरू आहे। तिचं सेक्स डिटर्मिनेशन केलं आणि ती मुलगी आहे असं आढळून आल्यानंतर तिचा गर्भपात केल्याची माहिती समोर आलेली आहे। हे आणखी कन्फर्मेशन केलेलं नाही। या संदर्भामध्ये मी आत्ताच पोलीस निरीक्षक परळी यांच्याशी चर्चा केली, तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्या महिलेने फिर्याद वगैरे दिलेली आहे आणि त्या फिर्यादीवरून तिचा नवरा, त्याचा साथीदार आणि संबंधित जो डॉक्टर आहे याला अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। ही आत्ता बकरवाडीची घटना झाली आणि लागलीच्या परळीमध्ये अशी एक घटना समोर येते, परंतु याचं आणि त्या पहिल्या गोष्टीचं काही कनेक्शन आहे का हे माहिती होण्यासाठी या सदरील बाबीचा तपास होणं महत्त्वाचं आहे। कर्ज घेताय, पैशाची